नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याचं काय म्हटलेलं आहे। मूकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने निधी वितरण करण्याबाबत आधार मूकबधीर विद्यालय बिंबीवाडी पुणे दिव्यांगाच्या विशेष अशासकीय शाळा कार्यशाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन तसे वेतनेतर थकबाकी अदा करण्यापूर्वी अवलंबायच्या विविध कार्यपद्धतीबाबत संदर्भ क्रमांक 1 मधील शासन परिपत्रकान्वये निर्देश देण्यात आले असून संदर्भ क्रमांक 2 मधील शासनान्वये विविध करण्यात आलेल्या तपासणी सूचीनुसार प्रस्ताव तपासून सादर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून विभागास प्राप्त झालेल्या आधार मूकबधीर विद्यालय बिंबीवाडी पुणे या शाळेच्या वेतनेतर प्रस्ताव अनुसरून मूकबधीर या प्रवर्गातील व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्य कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर अनुदानाकरता पुढीलप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे। सदर निधी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे हे नियंत्रक अधिकारी म्हणून राहतील। आयुक्तालयाने सदर आदेशाने जिल्हा कार्यालयाला निधी त्वरित वितरित करावा। संस्था शाळेकडून स्वतंत्र निधी प्रस्ताव मागू नये। शाळा संहितेतील प्रकरण क्रमांक 5 सहाय्यक अनुदान भाग 1 अनुक्रमांक 7-9 प्रमाणे संबंधित उपक्रमात दंड लागू आहे किंवा कसे असे लागू असल्यास दंड आकारण्यात आल्याची खातरजमा करून निधी वितरणाची कार्यवाही करण्यात यावी। नियंत्रक अधिकारी यांनी उपरोक्त विवरणातील रकाना 4 मधील निधी खर्चावर नियंत्रण ठेवावे तसेच उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीस अधीन राहून निधी वितरित करावा। सदर निधी खर्च झाल्यास त्याबाबतचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत न चुकता शासनास सादर करण्यात यावं। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।